शिक्षक: बंडू, काठीला शस्त्र म्हणावे की अस्त्र? बंडू: दोन्ही. शिक्षक: ते कस काय रे? बंडू: काठी हातात धरून रट्टे दिले तर शस्त्र आणि काठी फेकून मारली तर अस्त्र. दहावी पास होऊन चिंगी 11वीला कॉलेजमध्ये गेली. वडील: आधी तू मला बाबा म्हणायचीस आणि आता डॅड म्हणतेस. चिंगी: डॅड ते काय आहे ना की बाबा म्हटल्यावर लिपस्टिक खराब होते. हे बरं आहे की ECG मशीन हे सांगते की हृदय कसं धडकतं, पण हे कुणासाठी धडकतं हे जर सांगितलं असतं तर आतापर्यंत अनेकांचे हातपाय तुटले असते. मास्तर: मी तुझा जीव घेईन याचा इंग्रजीमध्ये रूपांतर करा. गण्या: इंग्रजी गेली तेल लावत, तू हात तरी लावून बघ. एका जाड बाईला बघून एक मुलगा थांबला. बाई: मला बघून थांबलास का? मुलगा: मावशी, समोरच्या पिवळ्या बोर्डवर लिहिलेले आहे की जड वाहनांना अगोदर जाऊ द्या म्हणून. संता: शर्ट के लिए एक अच्छा कपड़ा दिखाइए. दुकानदार: प्लेन में दिखाऊं? संता: नहीं, हेलीकॉप्टर में दिखा. साले बंदर की औलाद, यहीं पे दिखा. आज खूप दिवसांनी 2000 रुपयाचा शर्ट खरेदी केलं. बायको ओरडेल म्हणून तिला फक्त 200 रुपयाचा घेतला असे सांगितले. बायको इतकी खुश झाली की मला 200 रुपये देऊन म्हणाली, हा माझ्या भावाला राहू द्या, तुम्ही दुसरा घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा मित्र असतो ज्याला पाहिल्यावर मनात विचार येतो, माझा मित्र म्हणजे तुळशीच्या वृंदावनात लावलेलं गांजाचं झाड आहे. SBI वाले खूप दिलदार आहेत. नेहमी ATMच्या बाहेर 2 सिक्युरिटी गार्ड ठेवतात. कॅश काढायला येणाऱ्या लोकांना सांगण्यासाठी की मशीन बंद आहे. येणाऱ्या काळात काही बायका त्यांच्या नवऱ्यासोबत अशा भांडतील, माझं नशीबच फुटकं होतं जे मी तुझी फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली.